नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, सर्व जे शेतकरी आहे नमो शेतकरी योजनेचा जो दुसरा हप्ता होता तो कधी जमा होणार आहे याची वाट बघत होते। तर मित्रांनो, त्याबाबतचा GR आलेला आहे। तर संपूर्ण डिटेलमध्ये व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत। तर मित्रांनो, खूप मोठा असा निधी आणि खूप मोठे जे शेतकरी आहेत पात्र आहेत त्यांच्या अकाउंटवरती लवकरच येणार आहे। कधी येणार आहे हे पण आपण या GR मध्ये बघणार आहोत। इथे बघू शकतात जो GR आहे दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजीचा जो हा GR आहे। आता इथे खाली सविस्तर माहिती दिली आहे ती आपण थोडक्यात वाचणार आहोत मित्रांनो। आता इथं शासनामार्फत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत त्यांना 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी 6,000 रुपये म्हणजे असे वार्षिक तुम्हाला 12,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवण्यात आलेला आहे। या अंतर्गत तुम्हाला मित्रांनो हा जो हप्ता आहे हा लवकरच तुमच्या अकाउंटवर येणार आहे आणि तो हप्ता तुम्हाला 28 तारखेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला 28 फेब्रुवारी 2024 ची वाट बघायची आहे। त्याच्या आतमध्येच तो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। एकूण जी रक्कम आहे मित्रांनो 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आणि कृषी आयुक्त पुणे संदर्भ जे शेतकरी आहे महासन्मान निधी योजनेअंतर्गत ज्याचा लाभ घेतात तो दुसरा हप्ता पण त्यांना या फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला यांच्या वेबसाईटवर जायचं आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला आणखी माहिती बघायला भेटेल आणि येणाऱ्या 28 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे बघायला मिळणार आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। तुम्ही एक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की शेतकऱ्या रिलेटेड भरपूर अशा ज्या अपडेट आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।